कुंडली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा ये विठ्ठले कृपा केली. मोहिते पाटील घराण्याचा दबदबा राजकीय सामाजिक तर आहेच आहे, एक लेगसी आहे त्यांना, पण आध्यात्मिक क्षेत्रातला मान मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक कृपा असणं महत्त्वाचे आहे आणि ती प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याला मिळालेली आहे. आणि आपल्यासोबत धवलसिंह मोहिते पाटील आहेत. काय खरं ह्याची मागची हिस्ट्री काय, कसा मान मिळाला? हा मान कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांपासून सुरू झाली. तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्वाची गरज होती आणि त्यामुळे मोरे कुटुंब संत तुकाराम महाराजांचे वंशज हे जेव्हा कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांकडे आले आणि त्यांनी मागणी केली की आपल्याकडे अनेक अश्व आहेत, त्यातली एक अश्वसेवा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आपलं घडावी. आणि प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांना सुद्धा ते आवडलं आणि त्यांच्याकडे अनेक पूर्वीपासून अश्व असायचे, त्यातील एक अश्वाची सेवा भावेतून आपण तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आपण अश्व हा दरवर्षी देत असतो. बलराज घोडा हा गेले 4-5 वर्षापासून तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये आपलं योगदान देत आहे आणि अतिशय उच्च कोळीतला हा बलराज घोडा अबलक समजला होता. अतिशय शुभ लक्षणे जे घोड्यांमध्ये बालभवरे बघितले जातात ते सर्व शुभ लक्षणांचा हा अश्व आहे आणि अतिशय निर्विघ्नपणे गेल्या अनेक वर्षांपासून ही अश्वसेवा पार पाडण्याचं भाग्य आम्हाला मिळतं, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. काय विशेष काळजी घेतली जाते जेणेकरून पालखी सोहळ्यामध्ये त्याचं असतं, म्हणजे तिथली उपस्थिती काय काळजी घेतली जाते? लहानपणापासून या घोड्यांना अतिशय हाय क्वालिटीचं फीड, मग ते चणा गूळ आणि एक विशिष्ट पेलेट फीड दिलं जातं आणि त्यांचा रोज जवळजवळ 2-1 तास रनिंग आणि व्यायाम की त्यांची एनर्जी युटिलाइज व्हायला पाहिजे या दृष्टीने दिलं जातो. त्यामुळे आपण पाहतो की अतिशय चांगल्या टेम्परमेंट आणि वारीमध्ये सुद्धा अतिशय कुणालाही लात वगैरे असे न मारता हे घोडे आपले अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा त्या ठिकाणी अर्पण करत आहेत. बलराज घोडा हा आमच्याच पद्मप्रताप स्टड फार्मवरती याचा जन्म झाला. याचं अतिशय उच्च कुळीतला हा घोडा आहे. बलराज वडील जयराज आणि जयराजचं वडील राज तिलक म्हणून होतं. राज तिलक हे उदयपूर घराण्याचे स्वर्गीय महाराणा अरविंद सिंगजींनी तो ब्रीड केला होता आणि त्यांच्या ब्रीडिंगमधले हा अबलक घोडा आज पालखीमध्ये सहभाग घेतो आहे. हा घोडासुद्धा अतिशय उच्च कुळीतला उच्च ब्लडलाईनमधला असल्यामुळे आम्हाला विशेष आनंद वाटतो की एक जातीवंत घोडा, शुभलक्षणी घोडा आमच्या घराण्याच्या माध्यमातून स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी जी परंपरा ही सुरू झाली ती चालू ठेवण्याचं भाग्य आम्हाला मिळतं. हे आम्ही आमचं प्राणीमित्र आहात. स्वतः स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील पण होते, त्यांची काय आठवण आहे का? हे म्हणजे पालखी सोहळा, अश्व नेहमी रवाना अशी विशेष? याच्या आधी शौर्याच्या आधी एक घोडा होता सरकार म्हणून. अकलूजच्या रिंगण चालू असताना एक आठवण म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबसुद्धा एक अतिशय चांगले घोडसवार होते आणि अश्व आणि श्वानांचं विशेष आवड त्यांना होती. तर ते रिंगण चालू असताना साहेब लोकांमध्ये उभे होते रिंगण पाहण्यासाठी. रिंगण पूर्ण झाल्यानंतर तो घोडा स्वतः त्या गर्दीतून वाट काढत साहेबांपर्यंत जाऊन त्यांच्या छातीवर डोकं ठेवून त्या ठिकाणी उभा होता. त्यामुळं घोडा असेल, कुठलेही प्राणी असेल, आपण जेवढं जीव लावू त्याच्या कितीतर पटीने जास्त जीव ते आपल्यावर लावतात, हे त्यातून आम्हाला पाहायला मिळालं. एकंदरीत हा अश्व पालखी सोहळ्यात रवाना होतो आहे आणि जी घराण्याची परंपरा आहे ती अशीच वर्षानुवर्ष चालू राहणार आहे, जेणेकरून एक सामाजिक जे बंध आहे मोहिते पाटील घराण्याचं ते यातून अधोरेखित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, अकलूज.